नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत का? आता तुम्ही म्हणता आजीबाई आम्हाला आज तुम्ही काय दाखवणार आहे? तर मी आज तुम्हाला पुटली भाकरवडी बनवून दाखवणार आहे। आता नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल ही भाकरवडी कशी येते। थोडी वेगळी आहे पण ही खायला खूप भारी लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते अशी पुटली प्रमाणे। त्यामुळे ना हे लहान लहान मुलांना ही भाकरवडी खूप आवडल, तुम्ही नक्की बनवा। आणि ही पुटली भाकरवडी बनवून तुम्ही 15 दिवस म्हणलं तरी खाऊ शकतात। संध्याकाळी भूक लागली 4-5 वाजता तर खायच्या खूप भारी लागत्यात, अशा कुसकुशीत लागत्यात। चला आता मग आपण पुटली भाकरवडी बनवायला सुरुवात करू। आता आपण भाकरवडीचं पीठ मळून घेऊ। तर मी या परातीत 2 वाट्या मैदा घेतला आहे। इथं थोडा वावा, हळद आणि थोडं मीठ घेतलंय आणि ह्या वाटीत 1 पळी तेल घेतलंय। चला आता या मैद्यामध्ये आपण हळद, मीठ आणि वावा घालू। आता याला ना कोरड्यात मैद्यात मिक्स करून घेऊ। या वाव्यामुळे ना आपल्या पुटली भाकरवडीला छान चव येते, म्हणून या पिठात थोडा वावा घालायचा। आता आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घालू। आता हे तेल याच्यात मिक्स करून घेऊ पिठात। आणि असं तेलाचं मोहन घातलं ना मग आपली भाकरवडी खुसखुशीत बनती। तुम्ही ना तेलाचं मोहन घाला, तुपाचं घाला तरी चालेल। मी ना याच्यात थंडच तेल घातलंय, पहा आपला मैद्याचा गोळा बनतोय। मग आपलं मोहन बरोबर आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ। आणि हे पीठ आहे ना थोडं मध्यमच मळायचं, लई घट नाही लई पातळ नाही मळायचं। हे आपलं पीठ मळून झालंय आणि पीठ आहे ना असंच नरम मळायचं। आणि मी याला थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय। आता या पिठावर 15-20 मिनिटं करता झाकण ठेवू, मग आपलं पीठ आहे ना चांगलं मुरण। बाळांनो, आपला काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची आहे, आपण कांदा लसूण मसाला आणलाय, सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली। कांदा लसूण मसाला आहे ना लय भारी आहे, पटकनी घालायचा कोणत्या भाजीत आणि पटकनी भाजी बनवायची, लय भारी भाजी होती। तुम्हाला हे मसाले व सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा। आणि तुम्हाला जर याच्या किमती पाहिजेत असेल तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, ना लगेच त्याच्या किमती समजते। आतापर्यंत आहे ना लय बाळांनी मसाले घेतले, त्यांना खूप आवडले, तुम्ही घ्या तुम्हाला बी आवडतील। तुम्हाला माझे मसाले व सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी वाटली मला नक्की नक्की सांगा। आता पुटली भाकरवडीचं सारण बनवू। आता त्याकरता काय काय सामान घेतलंय दाखवते तुम्हाला। इथे आहे ना मी सुक्क खोबरं घेतलंय। आता खोबरं बारीक कापून घेतलंय, का तर मिक्सरला पटकन बारीक होण्याकरता। तुम्हाला वाटलं तर कापून घ्या, नाही तर किसणीने किसून घेतलं तरी चालेल। साधारण 4-5 छोटे चमचे खोबरं आहे आणि 2 मोठे चमचे मी पांढरे तीळ घेतलेत आणि 1 छोटा चमचा खसखस घेतली, 1 मोठा चमचा धने घेतले, 1 मोठा चमचा जिरे घेतलेत आणि अर्धा मोठा चमचा बडीशेप घेतली, 1 छोटा चमचा आमचूर पावडर घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय, 2-3 चिमूट हिंग घेतलाय आणि 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि अर्धा छोटा चमचा हळद घेतली आणि अर्धा छोटा चमचा वावा घेतलाय। आणि ह्या वाटीमध्ये मी कसुरी मेथी घेतली आणि ह्या कसुरी मेथीमुळे आपल्या भाकरवडीला छान चव येते। मग तुम्ही कसुरी मेथी घाला, नाही तर मग आपली हिरवी कोथिंबीर जरी बारीक कापून घातली तरी चालेल। आणि याचं प्रमाण आहे ना एवढं अगदी काय मापात नाहीये, थोडं कमी जादा झालं तरी चालेल। आता मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यात खोबरं, धने आणि तीळ ह्या पायाच्या मध्ये मी खोबरं, तीळ, धने वतून घेतले। आता हे ताटलीतलं सगळं सामान मी मिक्सरच्या भांड्यात वतीते।
आपल्याला याला बारीक करून घ्यायचं ना. आता मी याला मिक्सरला बारीक करून घेते. हे पहा मी आता याला बारीक करून घेतलंय. याला आहे ना लई पापडी होईपर्यंत बारीक नाही करायचं, थोडं रवेदारच करायचं. हे पहा आता मी कसं केलंय असंच बारीक करायचं. आता याच्यावर ही कसुरी मेथी घालू. आता याला मिक्स करून घेऊ. आता याला आहे ना मी चांगलं एकजीव मिक्स करून घेतलंय. सुरुवातीला ही कोरडं कोरडं होतं ना, आणि आता बघा किती वलसर झालंय. सारण बनूपर्यंत 15-20 मिनिटं झाले. तोपर्यंत आपलं पीठ पण मुरलंय. चला आता आपण पिठावरलं झाकण काढू. हे पहा आपलं पीठ मऊसूद मुरलंय. आता याला परत मळून घेऊ. याला असं मळून चोळून चांगलं मऊसूद करायचं. आता आपण या पिठाचा पुरीच्या मापाचा उंडा तोडून घेऊ. आपल्याला याची थोड्या मोठ्या आकाराची पुरी लाटायची. हे पहा आपला उंडा तयार आहे. मी आता याची पातळ पुरी लाटते. याला लाटताना ना मी तेल बिल काही लावलेलं नाहीये. या पाईला मी पुरीपेक्षा थोडं मोठं लाटून घेतलंय. आता मी या वाटीत पाणी घेतलंय. याच्यात थोडं बोट बुडून घेऊ. आता या लाटीला आहे ना असं कडाने पाणी लावायचं. ह्या पा मी सगळ्याकडे अडाला पाणी लावून घेतलंय. आता या लाटीवर मधभागी सारण ठेवू. सारण बी लई नाही ठेवायचं, जेवढं मावन ना तेवढं ठेवायचं. आता या लाटीचे काठ उचलून घेऊ. आता आपण साडीच्या मिऱ्या घालतो ना तशा याच्या मिऱ्या घालू. आता थोडक्यात आपल्याला याच्या कडा आहेत ना अशा जुळून घ्यायच्या. ह्या पहा आता मी याला कसं जुळवलंय असंच जुळायचं. आणि याला आहे ना पॅक जोडायचं बरं का बाळांनो, नाही तर त्याला मध्ये तळतानी उनगडन. ह्या पहा मी याची पोटली बनवून घेतली. आता काय करायचं असं 2 हाताने याला मध्ये दाबायचं. मग तळतानी आहे ना आपली पोटली उनगडत नाही त्याला. याला आहे ना असं दाबून वर उचलायचं. मग आहे ना छान असा पोटलीचा आकार येतो याला. पहा याला किती छान पोटलीवाणी आकार आलाय. हे पहा आता मी अशाच प्रकारे सगळ्या पोटल्या बनवून घेते. बाळांनो मला काय एवढा पोटलीचा भारी आकार नाही देता आला. मला खात्री आहे तुम्ही मात्र चांगला आकार देताल. बाळांनो या परातीमध्ये मी सगळ्या पोटली भाकरवडी बनवून घेतल्यात. पहा आपल्या मध्यम आकाराच्या 12 पोटली भाकरवडी तयार झाल्यात. चला आता आपण यांना तळून घेऊ. आता यांना तळायला मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवले आणि तेल पण चांगलं गरम झाले. चला आता मी यांना तेलात सोडते. बाळांनो तेलामध्ये यांना ना हळूच सोडा, नाही तर तेल ना हातावर उडल. आता 1-अर्धा मिनिट झाला का यांना पलटी करू. यांना असं पलटी करायला आहे ना छोटा चमचा घ्यायचा, मग त्याने व्यवस्थित पलटी करता येतं. आता यांना आहे ना चांगलं लाल रंगावर तळून घेऊ. यांना आहे ना तळताना लई घाई गडबड नाही करायची. बारीक गॅसवर असं सावकाश तळायचं, मग आत कच्च्या नाही राहत. आणि आधी आहे ना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तळताना गॅस कमी करायचा. आणि मग आहे ना या चांगल्या तळात्यात आता अशा कच्च्या नाही राहत. आता तेलाची बुडबुडे कमी झाले ना, मग याच्यावर समजायचं का आपल्या आता भाकरवड्या तळून झाल्यात. यांना आहे ना असं हलकसं लाल रंगावर तळून घ्यायचं. चला आता यांना काढून घेऊ. पहा बाळांनो किती भारी तळल्यात आपल्या पोटली भाकरवडी आणि लई मस्त खुसखुशीत झाल्यात. आता मी यांना आहे ना टिश्यू पेपरवर काढून घेते. मग बाळांनो आवडल्या तुम्हाला आजीबाईच्या पोटली भाकरवडी. चला आता राहिलेल्या पण मी अशाच तळून घेते आता भाकरवडी. पहा बाळांनो आपल्या सगळ्या पोटली भाकरवड्या तळून घेतल्यात. पहा किती मस्त झाल्यात आपल्या पोटली भाकरवडी, छान खुसखुशीत झाल्यात. चला आता बाळांनो तुम्हाला मी भाकरवडी एक तोडून दाखवते.
पहा ना किती खुसखुशीत झाल्यात. आता आहे ना ही पुटली भाकरवडी थंड झाली ना तुम्ही चांगल्या स्वच्छ डब्यात भरून ठेवा आणि ह्या येत ना अगदी 15 दिवस अशा खुसखुशीत राहत्यात. तुम्ही चहा केला ना संध्याकाळी मग चहा बरोबर खा नाही तर तशा पण खा, खूप भारी लागत्यात. चला बाळांनो मी तुम्हाला थोडी पुटली भाकरवडी खाऊन दाखवते. काय सांगता बाळांनो, इतकी भारी झाली भाकरवडी, एकच नंबर झाली. मला तर खूप आवडली, माझ्या तोंडाला चवच आली, मस्त खुसखुशीत झाली बर का. मग बाळांनो आवडली तुम्हाला माझी पुटली भाकरवडी? बरं पटपट नाईट करा, तसं शेअर पण करा बरं. आणि तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नाही केलं, जा बरं पटकनी सबस्क्राईब मी करा, घंटीचं बटन पण दाबा बर का. मग आजीने रेसिपी टाकली ना तुम्ही बघता, हसा खेळा, खूप खूप मज्जा करा. आजीबाई सारखी पुटली भाकरवडी बनवून खा. मग बाळांनो आहे का नाही वेगळी रेसिपी, कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून आहे ना नक्की सांगा बर का. आता भेटू पुढच्या रेसिपीला.